नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कारलं खरं तर हे कोणाला आवडतच नाही, का तर ते कडू असतं, पण ते शरीरासाठी खूप चांगलं आहे, खासकर डायबिटीस लोकांसाठी. आणि आज मी हे कारलं एकदम असं मस्तपैकी असं माझ्या पद्धतीने भरलेलं कारलं कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यापूर्वी या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत. सुकं खोबरं घेतलेलं आहे 1 कप. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आमचूर मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला, 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, चिमूटभर साखर, सफेद तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण कारले आहेत ते आता उकडवून घेणार आहोत. अशी मी कारली साफ केलेली आहेत, म्हणजेच कापून घेतलेले आहेत. त्याच्यातले बिया वगैरे सगळ्या काढून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता 1 तांब्या पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपण जी कापलेली कारली आहेत ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत व चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये व 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे उकडवून घ्यायची आहेत कारली. बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे कारल्यांना. आता आपण बघूया आपली कारली शिजली आहेत की नाहीत. बघू शकता आपली कारली शिजलेली आहेत. जास्त वेळ शिजवायची नाहीयेत, आपल्याला 5 ते 6 मिनिटं शिजवायची आहे त्यांना. कारली तर आपली उकडवून झालेली आहेत. आपण आता स्टफिंग तयार करून घेणार आहोत. असे शेंगदाणे आहेत ते आपल्याला चांगले 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे. बघू शकता तुम्ही कढईमध्ये आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण आता त्याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा सुकं खोबऱ्याला कलर आलेला आहे. बघू शकता तुम्ही आपलं सुकं खोबरं पण भाजून झालेलं आहे. ते सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ 1 ते 2 मिनिटाच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये. बघू शकता आपलं बेसन पीठ पण भाजून झालेलं आहे. आपण आता हे सुद्धा एका डिशमध्ये काढून घेऊ. इकडे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता सुकं खोबरं घालून घेणार आहोत व शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. लाल तिखट मसाला, हळद घालून घ्यायची आहे, आमचूर मसाला घालून घ्यायचा आहे, धणे पावडर घालून घ्यायची आहे याच्यामध्ये व मिक्सरला चांगलं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. असं एका बाउलमध्ये असं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये चिमूटभर साखर घालणार आहोत व चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये सफेद तीळ घालायचे आहेत व चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं स्टफिंग सुद्धा तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही स्टफिंग पण तयार आहे आणि आपलं उकडलेलं कारलं पण तयार आहे. आपण आता हे स्टफिंग आहे ते या कारल्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये कारली सोडून देणार आहोत. बघू शकता तुम्ही असं मी कारल्याला असं दोरा लावलेला आहे जेणेकरून ती अशी सुटणार नाहीत त्यासाठी. बघू शकता तुम्ही. त्यानंतर जे उरलेलं सारण आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मंद आचेवरती. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे भाजलेलं बेसन पीठ होतं
ते घालणार आहोत 1 चमचा व परतवून घ्यायचं आहे परत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर झाकण लावून शिजू द्यायचं आहे. चला तर आपण आता बघूया, आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी आपलं कारलं शिजलेलं आहे, भरलेलं कारलं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. आपलं कारलं तयार झालेलं आहे, भरलेलं कारलं मस्तपैकी असं बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.